फेविक्विक घरात जर काही तुटलं तर ते चिकटवण्यासाठी आपण वापरतो तेच फेविक्विक हे जर कोणी आपल्या शरीरावर वापरलं तेही शारीरिक संबंध करताना तर काय होईल। एक अशी धक्कादायक घटना की ज्यामध्ये चक्क शरीर संबंध करताना फेविक्विक वापरलाय। एक अशी भीषण भयानक घटना की जिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। हो, हे चक्क संबंध प्रस्थापित करताना फेविक्विक टाकलं जे पाहून पोलिसांच्या देखील पायाखालची जमीन सरकली। एक अशी घटना जिने पूर्ण देशाला धक्का बसलाय। आज विज्ञान इतकं पुढे गेलंय, इंटरनेटवर सगळी माहिती उपलब्ध आहे, तरी काही लोक असे भयानक आणि घाणेरडे प्रयोग करतात ज्यामुळे त्यांचं आयुष्य कसं उद्ध्वस्त होतं याचीच माहिती देणारी घटना जिचा व्हिडिओ व्हायरल झालाय, ज्यामध्ये एका जोडप्याने फेविक्विकचा असा वापर केलाय की ज्यानंतर ज्यांचं आयुष्य संपुष्टात आलं। हे फेविक्विक जर एखाद्या वेळेस हाताला चिकटलं तर आपला हात चिकटतो। हेच फेविक्विक जर शरीरावर अशा पद्धतीने वापरलं गेलं तर काय होऊ शकतं, काय अवस्था झाली असेल। एक अशी घटना जी ऐकून तुम्ही थक्क व्हाल। घटना आहे राजस्थान मधली। सह्याद्रीच्या डोंगरात उदयपूर जिल्ह्यात एक जंगल होतं। त्या जंगलामध्ये ही घडली भयंकर घटना। एक दिवस गुगुंदा पोलीस स्टेशन मध्ये एक फोन आला। फोन तेथील स्थानिक पोलिसांनी उचलला। फोन मध्ये आवाज आला, घाबरलेल्या स्वरात, एक कापलेल्या स्वरात आवाज आला, साहेब लवकर या, उबेश्वरच्या जंगलात एक मुलगा आणि मुलगी यांचे मृतदेह सापडलेत। जंगलामध्ये मुला मुलींचे मृतदेह म्हटल्यावर पोलिसांनी अर्जंट तातडीने गाडी घेऊन घटनास्थळी धाव घेतली। जंगलात पोहोचलं आणि ते ठिकाण त्यांनी शोधलं। ठिकाण शोधल्यानंतर त्यांनी तिथे पाहिले दोन मृतदेह, एक मुलीचा एक मुलाचा। या मृतदेहाची अवस्था फारच विचित्र होती, ज्यामध्ये मुलगा आणि मुलगी हे दोन्ही एकामेकाला चिकटलेल्या अवस्थेत मृत पावले होते। यांच्या अंगावर एकही कपडा नव्हता। त्यांची अवस्था अत्यंत वाईट होती। ते दृश्य इतकं भयानक होतं की ते पाहून पोलिसांच्या पायाखालची जमीन हादरली। पोलिसांना सगळ्यात आधी प्रश्न पडला की हे मृतदेह इतके चिकटलेले कस काय। हे इतके भयानक चिकटले होते की त्यांना दोन माणसाने ओढून देखील ते त्या ठिकाणी निघत नव्हते। पहिला प्रश्न पडला की कशाने चिकटले आहे, यांनी स्वतःला चिकटवून घेतलं की कुणी चिकटवलं आहे। सगळा तपास सुरू असतानाच पोलिसांनी शेजारी त्यांना त्यांचे कपडे दिसले। त्या कपड्यामध्ये एक मोबाईल देखील सापडला। या मोबाईलमधून अशी काय एक मोठी त्या ठिकाणी गुपित उलगडलं की ज्यामध्ये अंधश्रद्धा आणि एक काला जादूचा भाग समोर आला। काला जादू कशा पद्धतीनं झाली, कशा पद्धतीनं काला जादूचा वापर करून हा प्रकार घडला होता याचा तपास सुरू झाला आणि अत्यंत धक्कादायक गोष्ट याच्यातून बाहेर आली। पोलिसांनी तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवलं। उदयपूरचे तत्कालीन एसएसपी जे होते संजय शर्मा ते घटनास्थळी आले। त्यानंतर ठाणे प्रभारी योगेश पाटील, फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली। तपासात एक धक्कादायक खुलासा झाला। त्यामध्ये असं पाहण्यात आलं की हे नेमकं कशाने चिकटले आहे, तर केमिकल रिॲक्शनहून समजलं की फेविक्विक नावाच्या एका कंपनीच्या ग्लूने किंवा एका याने त्यांना चिटकवलं होतं हे समजलं। पण इतक्या मोठ्या प्रमाणात फेविक्विक आणलं कुठून, ते एकमेकाला चिटकवलं कुणी, तर याविषयीचा आता तपास सुरू झाला। चक्र फिरायला लागली। ही घटना घडली तेव्हा ते दोघे शरीर संबंध बनवत होते असं प्राथमिक स्थळी लक्षात आलं। फेविक्विक ही अशी गोष्ट आहे की ती जर एकदा चिटकली तर काही केलं निघत नाही। पण असं का घडलं, कुणी केलं? पोलिसांनी कपड्याची तपासणी केली, त्यामध्ये मोबाईल सापडला। आता मोबाईल म्हणून गोष्टी उघडणार होत्या आणि ज्यामध्ये प्रचंड अंधश्रद्धा असणारा एक प्रकार उघडकीस येणार होता। मोबाईल चाळायला सुरुवात झाली। मोबाईलमधला प्रत्येक संपर्क चेक केला गेला, फोटो चेक केले गेले, सगळ्या गोष्टी चेक केल्या गेल्या। त्यामध्ये सगळ्यात आधी पोलिसांना समजलं मृत मुलाचं नाव काय आहे। मृत मुलाचं नाव होतं अमित। तो उदयपूरच्या एका सरकारी शाळेमध्ये शिक्षक होता। होय, आणि त्याचं लग्न झालं होतं 2018 मध्ये। त्यानंतर मृत मुलीचं नावही सापडलं। तिचं नाव होतं प्रिया, जी विवाहित होती पण ती पतीपासून वेगळी राहत होती, शिवणकाम करत होती। म्हणजे दोघांचंही लग्न झालेलं होतं आणि दोघांच्या कुटुंबियांना तातडीने ही बातमी कळवण्यात आली। त्यांच्या कुटुंबियांनी सांगितलं की अमित आणि प्रियांचं गेल्या 1 वर्षापासून ते प्रेम संबंधात होते। अमितच्या पत्नीला देखील याची माहिती होती आणि यावरून त्यांच्यामध्ये नेहमी वाद व्हायचा अशी अमितची पत्नी पोलिसांना म्हणाली। प्रिया आणि अमित एकत्र राहू इच्छित होते पण ते त्यांच्या कुटुंबियांना हे संबंध मान्य नव्हते। मग प्रश्न असा आहे की हा भयंकर अंत कसा झाला, याच्या मागे नेमकं कोणाचा हात होता? याच्या मागे हात होता एका तांत्रिकाचा। पहा पुढे जाऊन काय घडलं। पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले की हे जंगलामध्ये नेमकं का आले,
कुठून आले, कशा पद्धतीने आले, यासाठी आसपासच्या एरियातले सगळे CCTV फुटेज तपासले. हे कशाने आले, कारण की कुठलं वाहनही नव्हतं, इतक्या जंगलामध्ये त्या ठिकाणी कुठली गाडी येणार नव्हती, म्हणजे आले कसे. तर मग काय आलं, एका फुटेजमध्ये अमित आणि प्रिया एका तिसऱ्याच व्यक्तीबरोबर बाईकवर दिसले. म्हणजे त्यांना अशा पद्धतीने दिसलं की एक व्यक्ती त्यांना गाडीवर नेऊन इथपर्यंत आणत होता असं CCTV मध्ये दिसलं. विशेष म्हणजे ती जी बाईक होती तर त्या बाईकवर एक सापाचा लोगो होता किंवा एक सापाचं चित्र छापलेलं होतं. पोलिसांनी काय केलं, नंबरवरून त्या बाईकचा मालक शोधला आणि तो होता भालचंद्र. भालचंद्र एक तांत्रिक होता. पहा, या तांत्रिकाने काय पुढे गोष्ट केली. हा तांत्रिक अमित आणि प्रिया सोबत काय करत होता. पोलिसांनी त्या तांत्रिकाला ताब्यात घेतलं. सुरुवातीला उडवडूट ते देऊ लागला. तो म्हणाला की मी फक्त त्यांना सोडायला गेलो होतो, माझी त्यांची काय ओळख नाही. पण पोलिसांनी खाक्या दाखवताच कडक चौकशी करतात तोही तुटला. त्याने जी कहाणी सांगितली ती ऐकून पोलिसांच्या अंगावरही काटा आला. तुम्हाला वाटलं असेल की फेविक्विक त्यांनी स्वतः चिटकून घेतलंय, पण नाही, एका काला जादूच्या प्रयोगाचा शिकार ती दोघं झाली होती. पहा काय झालं, ही पुढची कहाणी तुम्हाला आता धक्का देणार आहे. भालचंद्र जो तांत्रिक आहे त्यांनी सांगितलं की तो एक आश्रम चालवतो जिथे लोक तंत्रमंत्र आणि टोन्या टोटक्यांसाठी येतात. कोणाला मूलबाळ होत नाही, कोणाचा विवाह होत नाही, कोणाला काही दुखणे भाने आहेत, अशा प्रकारचे हे करण्यासाठी त्याच्याकडे येत असतात. अमित आणि प्रिया हे दोघंही तिथे आले होते वेगवेगळ्या कारणासाठी. त्यांना आश्रमात यायचे. मग काय व्हायचं, प्रियाला भालचंद्र आवडायचा, म्हणजे तो तांत्रिक आहे तो तिला आवडायचा. त्यांच्याशी जवळीक वाढली. पण जेव्हा अमित आश्रमात आला तेव्हा प्रियाचं लक्ष त्याच्याकडे वळलं. दोघंही तिथं तासनतास बोलायचे. हे सगळं भालचंद्राच्या डोळ्यासमोर घडत होतं. त्याला ते सहन होत नव्हतं. शिवाय अमितच्या पत्नीनेही भालचंद्राकडे पूजा केली. एकदा तिने भालचंद्रला अमित आणि प्रियांच्या संबंधाबद्दल सांगितलं. आता अमितची पत्नीही भालचंद्राकडे जाऊन त्यांच्याविषयी तक्रार करू लागली आणि त्यावर उपाय सांगा असं भालचंद्राला म्हणायला लागली. पण तिला माहीत नव्हतं की भालचंद्रालाच प्रिया आवडत होती आणि त्यांचे पूर्वीचे संबंध होते. आणि यातूनच भालचंद्राने एक विशेष प्लॅन सुरू केला. अमितच्या घरी पहिल्यांदा वाद झाले. प्रियाने भालचंद्रला धमकी दिली की जर त्याने तिच्याबद्दल काही सांगितलं तर ती त्याचं नाव खराब करेल. आता भालचंद्राच्या मनात सुडाची आग धगधगत होती. प्रियाने त्याला डायरेक्ट दमच दिला, माझं जर तू काही काढलं तर मीही तुला सांगेल की हा भोंदू बाबा आहे किंवा हा तांत्रिक नाहीये. मग पुढे भालचंद्रानं काय केलं एकदा पाहाच. प्रिया एकदा भालचंद्राला म्हणाली. काही दिवस उलटून गेले. प्रियाचा राग मावळला. भालचंद्रही शांत झाला. काही दिवसाने प्रिया भालचंद्राला जाऊन म्हणाली की तिला आणि अमितला कायमचं एकत्र करायचंय, आम्हाला लग्न करायचंय, आम्हाला असं लपून छपून आता अजिबात काही करायचं नाहीये, आम्हाला लग्न करायचंय, सुखाने संसार करायचा आहे, असं ती भालचंद्राला म्हणाली. भालचंद्राला ही संधी दिसली. त्याने 3 महिन्यात वेगवेगळ्या दुकानामधून फेविक्विक गोळा केले. म्हणजे एक 5 रुपयाचा जो फेविक्विक जर आपण बघितला तर त्याच्यामध्ये फार तर फार 1 ते 2 ml इतकं कमी फेविक्विक त्याच्यामध्ये असतं. भालचंद्राने वेगवेगळ्या दुकानातून फेविक्विक गोळा केले आणि 150 मिलीची एक बाटली तयार केली. लक्षपूर्वक पहा त्याने कसा प्लॅन आखला. त्या प्लॅनमध्ये यांना कसं त्यांनी बळी पाडलं. 15 नोव्हेंबरला त्याने अमित आणि प्रियाला सुखाडिया सर्कलवर बोलवलं. तिथून ते तिघेही भालचंद्राच्या बाईकवर उंबेश्वरच्या जंगलात गेले. तिथे त्याने सांगितलं की तो एक खास पूजा करणार आहे, त्यामुळे दोघं कायम एकत्र राहतील. त्याने दोघाला एकाच जागी बसवलं आणि मंत्र म्हणायला सुरुवात केली आणि त्यांना संबंध बनवायला सांगितलं. त्याने सांगितलं की आता तुम्ही माझ्या समोर संबंध प्रस्थापित करा. ही संधी पाहून त्याने फेविक्विकची बाटली त्यांच्यावर ओतली. काही क्षणात दोघं एकमेकाला चिटकले आणि भालचंद्राने त्यांच्यावर हल्ला केला. थोड्याच वेळात दोघांचा मृत्यू झाला. पण हे सगळं संपलं का? पुढे काय झालं? या भयंकर कृत्यानंतर भालचंद्र बुंदीला पळाला. त्याला वाटलं की पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचणार नाही, पण CCTV फुटेज आणि कडक तपासामुळे पोलिसांनी त्याला पकडलं. त्याने सगळी कबुली दिली आणि त्याला संबंधित कलमाखाली तुरुंगात अटक करण्यात आलं. ही कहाणी ऐकून तुम्हाला काय वाटतं? असा भयंकर सूड कोणी घेऊ शकतं का? कमेंटमध्ये तुमचं मत सांगा. ही कहाणी आपल्याला एकच गोष्ट शिकवते, प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवण्यापूर्वी नीट विचार करा. फेविक्विक सारख्या गोष्टींचा गैरवापर किती धोकादायक ठरू शकतो. अंधश्रद्धेला बळी पडणं हे आपल्याला किती तोट्यात घेऊन जाऊ शकतं हे तुम्हाला आता समजणार आहे. अशा तांत्रिकावर किंवा अवैज्ञानिक गोष्टींवर विश्वास ठेवू नका. स्वतःची आणि आपल्या जवळच्या लोकांची काळजी घ्या. असा व्हिडिओ पुन्हा पाहायला हवा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंटमध्ये तुमचं मत सांगा. पुन्हा भेटूया एका नव्या कहाणीसह.